एक मूर्ती बनवायला 4-5 तास लागते. अर्धा तासभरात मूर्ती विरघळते. अर्ध्या तासात मूर्ती विरघळते. नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सव हा जवळ येत आहे. पण गणेशोत्सवाजवळ आल्यानंतर गणेशाची जी मूर्ती असते गणपतीची आपली, ते बनवण्याचं काम सुद्धा अगदी वेगानं चालू आहे. ती मूर्ती कशी बनवतात, त्यामागचं काय कलाकुसर आहे नेमके आणि त्या कारागिरांचं किती कौशल्य आहे, तेच आपण आज पाहण्यासाठी आलो आहोत. सांगलीमध्ये कुपवाड येथे दत्त मंदिर मागे चैतन्यनगर कुपवाड, बामणोळी तालुका, मिरज जिल्हा सांगली येथे गणेश आर्ट यांच्याकडं पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तीसुद्धा मिळतात आणि PVBच्या मूर्तीसुद्धा मिळतात. सर्व प्रकारच्या मूर्त्या इथं उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकताय की त्या मूर्त्या कशा पद्धतीने, आपण तेच पाहणार आहोत की ती मूर्ती घडवत आहेत कशी आहे, त्याला रंगकाम कसं करतायत, त्यांचं यामागचं कष्ट किती आहे, तेच आपण संपूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हे मूर्ती बनवण्याचं जे काम आहे, तुम्ही किती वर्षापासून करताय? आमचे पारंपरिक चालूच आहे. वडलोपार्जितच चालू झालेलं आहे. वडलोपार्जितच आहे काम. आता शाडू मातीचा गणपती जो तुम्ही बनवताय, इथं शाडू मातीच्या गणपती बनवण्यासाठी जास्त कष्ट आहे का हा PVBचा गणपती बनवण्यासाठी जास्त कष्ट आहे? शाडू मातीच्या मूर्तीला कष्ट भरपूर आहे. एक मूर्ती बनवायला 4-5 तास लागते. 4-5 तास? किती फुटाची मूर्ती बनवण्यासाठी? 1 फुटाची. 1 फुटाची मूर्ती बनवायला 4-5 तास जातात. आणि जर तीच मूर्ती 1 फुटाची PVB मध्ये बनवायची तर किती वेळ जातोय? ते काय 20-25 पण काढू शकतात. 20-25 होतात तेवढ्या वेळात. शाडू मातीच्या याच्यावरची कलर वेगळा आणि याच्यावरती कलर वेगळा आहे का? दोन्हीला वरती कलर सेमच आहेत? म्हणजे कलर वेगळे वापरावं लागतात का? म्हणजे मातीचा आहे, हे PVBचा आहे? मातीच्या मूर्तीला पाण्यात विरघळणाराच कलर वापरायला लागते. PVBच्या असतात. आणि त्या मूर्त्या जर पुलावरून वगैरे विसर्जन नदीत केलं आणि नदीचं जर त्यावेळेला पाणी आटलं तर त्या मूर्त्या अशा विभत्स अशा दिसतात. कोणाचा हात तुटलाय, कोणाचं मुंडकं आहे, कोणाचं काय नाही, त्या आपल्याला बघायला वाईट वाटतंय. त्यामुळे PVBच्या मूर्त्या नसाव्यात आणि शाडू मातीच्या मूर्त्या असाव्यात असं शासन सुद्धा काम करते. आणि पर्यावरणवादी जी माणसं आहेत त्यांनी सुद्धा त्याबद्दल काम भरपूर केलं आहे. तर शाडू मातीची मूर्ती तुम्ही जी बनवताय ती किती वेळात मूर्ती विरघळते पाण्यात? अर्धा तासभरात मूर्ती विरघळते. अर्ध्या तासात मूर्ती विरघळते. म्हणजे एखादी जर छोटी मूर्ती आपण घेऊन गेलं घरी, जरी आपल्या बकेटमध्ये ती मूर्ती केलं तरी, विसर्जन केलं तरी चालतं. आणि ते नंतर आपण एखाद्या झाड लावण्यासाठी वगैरे माती वापरली तरी चालते. तुळशीच्या ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. आणि चांगली संकल्पना आहे. तशी तुम्ही ती संकल्पना राबवली, बरं आहे. माणसांचा प्रतिसाद शाडू मातीच्या बद्दल काय आहे तुम्हाला? नंतर आता पहिल्या वर्षी तुम्ही किती दिवसापासून शाडूची माती बनवताय मूर्ती? ती शाडूच्या मातीची मूर्त्या बनवायला आम्ही 5-6 वर्ष चालू केली. आता शाडू मातीची मूर्ती आणि PVBच्या मूर्तीत असा काय किमतीचा फरक आहे का त्यामध्ये? शाडू मातीच्या महाग आहेत, प्लास्टरच्या स्वस्त आहेत. कारण तुमच्या त्यामागे मेहनत जास्त आहे. खरं तर PVB मागे इतकी मेहनत पण नाही, काय नाही, त्यामुळे तो थोडा फरक असू शकतोय. तुम्ही स्वतः बनवताय या मूर्त्या, मग तुम्ही होलसेल रेट मध्ये दुकानदारांना पण देताय? हो, देतो की. देताय. होलसेल पण देताय, रिटेल पण देताय, दोन्ही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे होलसेलर कोणी बघत असेल तर ते सुद्धा तुमच्याशी संपर्क साधतील आणि शाडू मातीची असतील किंवा PVBच्या मूर्ती तुमच्या घेऊन जातील. आता शाडू मातीची मूर्ती बनवताना काय काय प्रोसेस आहे तर थोडक्यात आमच्या प्रेक्षकांसाठी सांगताल? तर मार्केटमधून माती मिळते, ती तयार माती आणायची, ती माती भिजत घालून, भिजत घातल्यानंतर त्याला कापूस लावून ती मळून घ्यायची. कापूस का लावायचा त्याला? मोडली तर ते लगेच त्याचा पार्ट बाजूला पडू नये, तिथं अडकून राहतं ते. बरोबर बरोबर बरोबर. कापसामुळे तेवढं ते तिथं अडकून राहते. किंवा जरा धक्काला जर लागला तर एखादी गोष्ट मोडून लगेच पडते, तेवढ्यात ते तेवढंच मजबूत राहते. ती माती मळून घेतल्यानंतर साच्यामध्ये गणपती दाबून घ्यायचा. दाबून घेऊन झाल्यानंतर एक अर्धा ते तासभर थांबावं लागतं त्याला. बरं. थांबल्यानंतर ते सोडवून घेऊन पुढे फिनिशिंगला पाठवायचा. आता ताईंनी मग अशी सांगितलं होतं माहिती की म्हटले की त्यांनी ज्या वेळेला शाडू मातीची आम्ही मूर्ती बनवतो त्यावेळेला त्याचे हात सोंड वगैरे नसते, सगळं वेगळं. मग ते नंतर तुम्ही बनवताय ते परत साच्यातनं ते पण काढून द्यायचं आणि मग ते जोडकाम फिनिशिंग वगैरे सगळं त्यांनी करतात. बरं. मग त्यानंतर कलरसाठी नंतर कलरला परत वेळ द्यायला लागतो. आता शाडू मातीचा गणपती तुम्ही संपूर्ण स्ट्रक्चर सांगितलं. PVB बद्दल थोडक्यात सांगा की PVB ची मूर्ती ही कशी बनवताय किंवा त्या मागचं काय कसं काय? ते जे काय POP बाजारात मिळते ते आणायचे, कालवून परत साच्यामध्ये वतून घ्यायचे. ते काय लगेच 15 मिनिटात हडकते. बरं. वतल्यानंतर सोडवायचे आणि परत ठेवायचे. फिनिशिंगला परत तुम्ही 6 महिन्यांनी घेतलं तरी पण चालतं त्याला. तसं शाडू मातीला नाहीये. जोपर्यंत माती ओली आहे तोवरच तुम्ही फिनिशिंग करून घ्यायला लागते. माती ओली आहे तोपर्यंत, म्हणजे त्याच्यावर काम करावं. साच्यातनं जो काढलेला आहे ते ओला आहे तोवरच करून घ्यायला लागते. बरं. वाळल्यानंतर त्याचं फिनिशिंग होत नाही. जोपर्यंत ओला आहे तोवरच करून घ्यायला लागते. आपल्या घरातला गणपती असो किंवा मंडळाचा गणपती असो, ते घडवण्यासाठी किती कष्ट असतात आणि त्यांच्या हातात किती कौशल्य आहे की ती आपली मूर्ती अशी किती सुबक आणि असं बघावत बसावं आपल्या देवाकडे, भगवंताकडे असं वाटतं. अशी त्यांच्या हाताची असलेली कला ही तुम्हाला कशी वाटली आणि हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि
येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.